मंडळी, जुनं घर खरेदी करायचं बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे। कारण की एकदमच कमी बजेट मध्ये, एकदमच लो बजेट मध्ये 1000 स्क्वेअर फीटच्या जागेवरती आणि 400 स्क्वेअर फीटचे सुंदर इंडिपेंडेंट रो हाऊस बंगल्यासारखे घर इथंच आणलेलं आहे। पण त्याची माहिती ऐकण्यासाठी विचार करू नका, हा व्हिडिओ बघा। जो बोर्ड दिसत आहे किंवा जो फोटो दिसत आहे तो एक सॅम्पल म्हणून आहे, पण खरं म्हणजे इथंच तुम्हाला 1000 स्क्वेअर फीट जागा आणि 400 स्क्वेअर फीटचं घर भेटणार आहे। आणि हप्ता कसा असणार आहे, डाऊन पेमेंट किती असणार आहे आणि हे खरंच घर नावावरती होणार आहे का, तर त्यासाठी हा व्हिडिओ सोडू नका। महत्वाचा विषय आहे घराचा। नको जुनं घर, नवीनच घरामध्ये या नवीन वर्षामध्ये एंट्री करायला पाहिजे, तर हा व्हिडिओ नक्की बघायला पाहिजे मंडळी। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख, जे बघतात तुम्ही तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट हे चॅनल आहे। आणि आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर बघा मंडळी, मी सांगण्याच्या अगोदर थोडस एक मला बोला, तुम्ही कुठून मला बघतात? पुण्यातून बघतात किंवा महाराष्ट्रातून बघतात किंवा इंडियामधून, भारतामधून कुठून बघतात किंवा इंडियाच्या बाहेरून बघतात तुम्ही, म्हणजे परदेशातून बघतात, तर तेवढं कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा। आणि नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब बिलकुल करा, कारण की महत्वाची माहिती फक्त आपल्याला इथंच भेटते मंडळी। आज पुण्या प्रॉपर्टी मध्ये भरपूर असे प्रॉपर्टी आणि जागेचे व्हिडिओ, जाहिरातीचे व्हिडिओ येऊ राहिलेले, पण लोक काय ना बघत नाही। तर एक रिक्वेस्ट अजून असणार आहे की ही जी चर्चा असणार आहे एक घराबद्दलच चर्चा असणार आहे। आणि हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण बघायला विसरू नका। वेळ नसला आता तर नंतर वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की आज फक्त 12 लाखामध्ये तुमच्यासाठी इंडिपेंडेंट घर, 12 काय 20 लाखामध्ये पण बंगल्यासारखे इंडिव्हिज्युअल हाऊस। आणि बघायला गेलं 2 गुंठे जागा 20 लाखामध्ये, आणि बांधकाम जे असणार आहे बरोबर जे असणार आहे, मी सगळं सांगतो तुम्हाला। कसं माहिती का, आपण पहिला एक एक सिस्टमने आपण बोलू, एक एक जे 12 लाखाबद्दल आहे ना आपण चर्चा करू। आधी तुम्ही आहे ना किलोमीटर जाणून घ्या किती आहे। पुण्यापासून फक्त 43 किलोमीटर अंतरावर यवत आहे। यवत मध्ये आज काय नाही आहे तुम्ही सांगा? रेल्वे स्टेशन आहे आणि तिथंच एनए प्लॉट सुद्धा आहे। 15 लाख रुपये गुंठ्याचे एनए प्लॉट आहे, ते पण यवत त्या रेल्वे स्टेशनच्या बिलकुल बाजूला आहे। ते पण तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर त्यासाठी पण आम्ही तयार आहे। सेपरेट सातबारा असणार आहे आणि खरेदी कर सगळं काही तुमच्यासाठी एनए प्लॉटचं सुद्धा घेऊन आलेलं आहे। लोक बोलत होते एनए प्लॉट, तर एनए प्लॉट पण आहे। आणि त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर प्लॉट यवत मध्ये, बंगलो प्लॉट, आजूबाजूला लोकवस्ती सगळं काही आहे त्याच्यामध्ये, ते पण आहे। डायरेक्टली 6 लाख रुपये कागदपत्र सकट आणि लोकवस्तीमध्ये तुम्ही येऊ शकतात, बघू शकतात। आजूबाजूला बंगले झालेले आहे आणि त्याच बंगल्याच्या बाजूला हे रेसिडेन्शियल आर झोनचे प्लॉट मोजूद आहे, फक्त 6 लाख रुपये प्रति गुंठा। बघा या साईडला वेगवेगळे लोकेशन आहे, वेगवेगळी जागा आहे। बघायला गेलं 3,80,000 म्हणजे 3.5 लाख मध्ये सुद्धा आहे, पण पेपराचे तुम्ही जोडले तर 3,80,000 होतात। आणि हे जे आहे हे वेगळं लोकेशन आहे, हायवे पासून बिलकुल बाजूला टच एकदम। आणि बघायला गेलं तुमचा घर जो आहे 12 लाखाचा इथंच होणार आहे कमी बजेट मध्ये, पण तुम्हाला लोकवस्तीमध्ये घर बांधून पाहिजे तर त्याची पण तयारी आहे इथं। त्याचा जो खर्च असणार आहे तो 1400 रुपयाच्या हिशोबामध्ये असणार आहे। 1400 लोक 1500 ने देतात, आपण तुम्हाला 1400 रुपयाचा बांधकाम टोटल ते असणार आहे। त्याच्यामध्ये सगळं घराचं जे आहे हे सगळं येणार आहे। घराचं म्हणजे आरसी बांधकाम येणार आहे, फिटिंग वगैरे येणार आहे, जे पाहिजे तसा बंगला, एकदम बंगला टाइप एकदम। मंडळी बरेचसे लोक म्हणतात की आम्ही जागा घेतली तर फसून जातो, तर इथं फसण्याचं कारण नाहीये। तुम्हाला म्हटलं एनए प्लॉट, तर एनए प्लॉट यवत मध्ये आम्ही दाखवणार आहे।
तुम्हाला म्हटलं ऍग्रिकल्चर प्लॉट, तर ऍग्रिकल्चरच प्लॉट दाखवणार आहे। एनएचे तुम्हाला माहिती, पेपर कसे, बँक लोन वगैरे होतो, तर ते एनएचे इथं असणार आहे। पण तुम्हाला ऍग्रिकल्चर मध्ये पण बँक लोन पाहिजे, तर इथं पण आम्ही करून देणार आहे। फक्त 50%, बघा जो 6 लाखाचा जो प्लॉट आहे त्याच्यासाठी 50% तुम्हाला डाऊन पेमेंट पेड करायला लागणार आहे। पहिला तुमच्या नावावरती 7/12, खरेदी खत, संमतीपत्र, सर्च रिपोर्ट हे सगळं होणार आहे। पण त्यासाठी बघा तुम्हाला इथं यायला लागणार आहे। आमचा डिस्कशन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे ऑफिसचा, आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा दिलेला आहे, ते पण तुम्ही जॉईन करू शकता। त्यानंतर बघायला गेलं, हे 12 लाखाचं जो घर आहे ह्याच्यासाठी असं प्लॅनिंग केलं आहे की 12 लाखाला संपूर्ण जागेचा पॅकेज तुमच्यासाठी बसून देणार। आता तुम्ही बोलणार की कसं काय, तर बघा जागा आधी आपल्याला बुकिंग करायला लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला यायला लागणार, यायला म्हणजे टोकन द्यायला यायला लागणार आहे। फक्त 10,000 रुपये तुम्हाला टोकन अमाऊंट असणार आहे। तिथं आपण बसल्याबरोबर मीटिंग मध्ये आपण चर्चा करणार आहे की तुम्हाला 12 लाखाचं घर आम्ही लिहून घेणार, 12 लाखाचं घर तुम्हाला पाहिजे, हे एवढ्या दिवसामध्ये आपला खरेदी कर 7/12 होणार आहे। त्यानंतर तुमचा बांधकामाचा वेळ चालू होणार आहे। बघा तुम्ही पेमेंट क्लिअर केलं तर तुमचा 6 महिन्याच्या आतमध्ये तुमच्या घराची चाबी तुम्हाला भेटणार आहे। पण तुम्ही पेमेंट क्लिअर केलं नाही तर मग कसं, बरेचसे लोकांचे जे बिल्डर वगैरे पळून जातात, तर ते ह्याच प्रॉब्लेम मुळे पळून जातात की आपण पेमेंट नीट करत नाही। मग आपण बोलत बसतो की हा बिल्डर पळून गेला, तो गेला। अहो असं कोण जात नाही, सगळ्यांना जे आहे आपला काम धंदा ते करायचंय, पण पेमेंट नसलं तर प्रॉब्लेम होतो इथं। तर मंडळी काळजी करू नका, तुम्ही व्यवस्थित आहे, तुम्ही बरोबर व्यवहार केला तर तुम्हाला काही इथं प्रॉब्लेम होणार नाही। स्टार्टिंग पासून आम्ही तुम्हाला जागा तुमच्या नावावर केली, खरेदी खत केलं, 7/12 केलं। बरं, त्या घराचं 12 लाखाचं जे आहे तर 50% डाऊन पेमेंट तुम्हाला करायला लागणार आहे, म्हणजे 6 लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट असणार आहे। त्यानंतर बाकीचा जो हप्ता आहे, एक जस्ट मी जजमेंट देतो तुम्हाला की 35,000 रुपये, 30 आणि 5 35,000 रुपयाचा तुम्हाला हप्ता बसणार आहे त्याच्यामध्ये। आता तुम्ही इथं ऑफिसला येऊन तुम्ही बोलू शकता साहेबांबरोबर आणि डिस्कस करू शकतात की बघा असं आहे। आता तो आरसी बांधकाम कसा असणार आहे, काय असणार आहे, तर सगळं व्हिडिओ मध्ये मी दाखवू शकत नाही। तुम्हाला एखादा रेडीमेड घर बांधकाम चालू असलेले ते घर तुम्हाला सॅम्पल म्हणून आपण लवकरात लवकर व्हिडिओ टाकणार आहे। बरं, हे जे आहे या जी घराची 12 लाखाची जागेबद्दल बोलतो, तो एरिया आहे त्याच्याबद्दल पहिला माहिती करून घ्या। तो एरिया जो आहे 16 एकरचा एरिया आहे, त्याच्यामध्ये 2 विहिरी आहे लाईटीचे, आणि खाली जे दिलेले आरसी त्यांनी कॉलम दिलेले खाली। मग त्यानंतर रस्ते जे आहे 30-30 फुटाचे रस्ते आहे, 2 विहिरी तर म्हटलं बरोबर ना, लाईटीची सोय आहे, लाईटीचे खांब वगैरे सगळं काय। आजूबाजूला तुम्ही बघू शकता की लोकवस्ती आहे, एकदम प्लॉट मध्येच आहे बघायला गेलं, आणि प्लॉट पासून फक्त 2 किलोमीटर आहे, पण तेव्हा पण डिस्टन्स आहे नंतर कव्हर होणार। खाली की आता जो आहे 16 एकरचा प्रोजेक्ट आहे आपला, 50 एकर पर्यंत तो प्रोजेक्ट जाणार आहे। 50 पण जाऊ शकतो, 100 पण जाऊ शकतो, पब्लिकचा आपल्या लोकांचा सपोर्ट असलं तर 100% जाऊ शकतो। पण इथं कसं नुसतं इन्व्हेस्टमेंट नाही, इथं तुम्ही घर बनवलं आणि तो घर तुम्ही एक भाड्याने पण दिलं लोकांना, तिथं हाय बघा। इकडं मी एवढं बोलतो तुम्हाला, आणि हे पण बोलत नाही की लगेच इकडं होणार, 1-2 वर्षामध्ये संपूर्ण वस्ती इथं होणार। पण इथं इन्व्हेस्टमेंट कसं 100% सिक्युअर आहे। इथं तुम्ही लावले पैसे तर 100% तुमचा पैसा कुठं जाणार नाही। आणि जी किंमत बोलतो मी तुम्हाला, ही किंमत सांगितलेलीच आहे। बघा तुम्हाला 6 लाखाचं बोललो, एनएचं पण बोललो मी 14 लाखाचं, बरेचसे जागा आहे, आणि ह्याच्यामधली ही कमी किंमतची जागा मी तुम्हाला बोललेली मंडळी। आता तुम्हाला प्रश्न हे पडलं की कसं काय संपर्क, सांगितलं मी तुम्हाला, डिस्कशन बॉक्स मध्ये नंबर दिलेले, व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेले, डायरेक्टली न वेळ घालवता तुम्ही संपर्क करा। मी तर म्हणतो उद्याच डायरेक्टली सोमवारी या, तुम्ही टोकन घेऊन या, लगेच जागा बुकिंग करा, तुम्हाला कोटेशन सगळं भेटणार आहे। सोडू नका, चान्स आलेले बघा। इकडे 75% सगळं बुक झालेलं आहे। वाटलंच तर तुम्ही शाहीद भाऊला बोलू शकतात फोनवर की आम्हाला त्याचा लेआउट वगैरे पाठवा, तर जे दिसणार तुम्हाला रिअल ते रिअल दाखवणार ते, असं नाही की काही दाखवणार ते, बरोबर ना मंडळी। व्हिडिओ भरपूर येत राहणार आहे, पण जागा खूप कमी आहे त्या एरियामध्ये, वेगवेगळी आहे, आणि दिवसांदिवस रेट वाढू राहिलेले। फक्त एवढंच बोलणार आहे की भरोसा आमच्यावर नाही, पेपरावर ठेवा, आणि लवकरात लवकर या। हा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, त्याच्याबद्दल तुम्ही डिस्कशन आपला कमेंट बॉक्स मध्ये येऊन तुमची प्रतिक्रिया देऊ शकतात। ह्याच्यापेक्षा
भारी आणि याच्यापेक्षा समजवणारा माणूस तुम्हाला भेटलं माझ्यापेक्षा तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे जे आहे, जे सांगण्याची पद्धत आहे त्या हिशोबामध्ये तुम्हाला समजवलं. आता बाकी तुमची मर्जी, झोपडपट्टीमध्ये घ्यायचं का इथं घर तुम्हाला खरेदी करायचं ते तुम्ही डिसाईड करू शकतात. कारण की पुण्यामध्ये जे आहे आज खूप वेगळं वातावरण झालेलं आहे, जागोजागी गल्ल्या गुल्ल्या हे लेस प्रॉब्लेम झालेले. तर सगळं तुम्हाला मात करायची असेल, तुम्हाला चांगलं जीवन व्यापन करायचं असेल तर तुम्ही यवतमध्ये येऊ शकतात आणि इथं इन्व्हेस्टमेंट करू शकतात. भेटू पुन्हा. मी कासिम शेख आणि हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आणि जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी.